प्रभादेवी इथल्या साई सुंदर इथे माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक यांच्यामध्ये काहीसा वाद निर्माण झालाय। इमारतीमध्ये तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या शाखेवरून हा वाद झालाय। शाखेच्या समोर शेड बांधत असल्यामुळे स्थानिकांनी त्याला विरोध दर्शवला। शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांचं तात्पुरतं कार्यालयाचा शेड बांधत असल्यामुळे स्थानिकांनी याला विरोध केलेला आहे। आणि या ठिकाणी काहीशी बाचाबाची देखील झाली आहे, आपण बघतोय। दरम्यान यावरती समाधान सरवणकर यांची नेमकी काय भूमिका आहे त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। बाकीचा वाद बीद असा काहीच नव्हता। शेवटी तिकडची लोकही आमचीच आहेत। त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांना लाईनी पाण्याच्या लाईन देखील मीच दिलेल्या आहेत। 57 इंचाची जी काही मेन जलवाहिनी आहे ही दिलेली आहे। त्या इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये कोणालाही जमणार नाही त्याच इमारतीमध्ये मी जिम बांधून दिलेली आहे। माझ्या निधीतनं व स्वखर्चातनं, काही निधी वापरला काही स्वखर्चातनं मी आज त्यांना जिम देखील बांधून दिलेली आहे। त्याच्यामुळे त्या इमारती माझे अनेक काम आहेत। फक्त इच्छुक खूप झालेले आहेत आता निवडणुकीत। त्याच्यामुळे आम्ही काहीतरी करतोय हे मातोश्रीवरती दाखवायचं आहे। त्यासाठी तिकडे कोणी त्यांना विचारत नाही। फक्त आता कसं इमारतीचा विषय करून 50 लोक गोळा करणं हे त्यांचं चालू आहे आणि अशा प्रकारे हा विषय होता। तर प्रभादेवी या ठिकाणची ही बातमी आपण बघतोय। या ठिकाणी झालेला हा वादंग, त्याचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। इथले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि या परिसरामध्ये राहणारे काही स्थानिक यांच्यामध्ये हा वाद झाल्याची चित्र समोर येत आहेत। या इमारतीमध्ये तात्पुरती एक शाखा उभारण्यात आलेली होती आणि या ठिकाणी पुढे शेड देखील बांधलं जात होतं। समाधान सरवणकर यांचं तात्पुरतं कार्यालय या ठिकाणी बांधण्याचा हा काहीसा प्रयत्न होता आणि याचवरून स्थानिकांमध्ये हा वाद झाला। अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देतील। अजय, आपण हा व्हिडिओ देखील बघतोय, वाद झाला त्यावेळेचा नेमकं कोण कोण या ठिकाणी होतं? स्वतः समाधान सरवणकर देखील या ठिकाणी उपस्थित होते का? हाणामारीचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे का? आणि ही पहिली सुरुवात झाली होती, कारण की आधी बोलणं सुरू होतं आणि त्याच्यानंतर थेट दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्यासोबतच स्थानिक रहिवासी सुद्धा जे त्या इमारतीमधले होते ते सुद्धा थेट जे ते शिंदे सेनेच्या म्हणजे समाधान सरवणकरांच्या कार्यकर्त्यांसोबत जे आपापसात भिडला त्याचा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला समोर आलेला पाहायला मिळतो। खरं तर हेल्मेटने एकमेकांना मारण्याचा प्रकार आणि तेही एका लोकप्रतिनिधीच्या कार्यकर्त्यांचा प्रकार जो आहे तो आता समोर आलेला पाहायला मिळतोय। खरं तर तात्पुरती शाखा आणि शाखेसाठी बांधण्यात येणार असेल त्याच्यावरून हा वाद जो आहे तो उफाळला होता। स्थानिक रहिवाशांचं म्हणणं होतं की इथे शेड बांधू नका, कारण की आपत्कालीन वेळेस इथे जायचा यायचा रस्ता आहे, दुसऱ्या अँब्युलन्स किंवा अग्निशामक यंत्रणांच्या गाड्या येण्यासाठी हा रस्ता तेवढा आहे, पण त्या ठिकाणी शेड बांधण्याचं काम करण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्याच्यानंतर स्थानिक रहिवाशांसोबतच ठाकरेंच्या शिवसेनेचे काही कार्यकर्ते यांच्या त्यामुळे दोन पक्षांचे कार्यकर्ते काहीसे आपापसात भिडल्याची ही दृश्य आपण पाहतोय। धन्यवाद अजय माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।